मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची महासुंदरी, 90च्या दशकातील करोडो लोकांची क्रश व धगधग गर्ल असणाऱ्या, तसेच मराठी लोकांची ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वर्षा उसगावकर यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत। एका सुप्रसिद्ध मंत्र्याची पोर ते लेजंड अभिनेत्री होण्यापर्यंतचा वर्षा उसगावकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत। कसा होता त्यांचा संघर्षाचा काळ, कशा त्या पोहोचल्या बॉलिवूडमध्ये, तसेच कसं त्यांना भेटली महाभारत ही सिरियल, हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश। तुम्ही बघता इन्फॉर्मेटिव्ह गानाजी। मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे, ते नक्की बघा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब देखील करा। वर्षा उसगावकर यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी गोवा राज्यातील पोंडा तालुक्यातील उसगाव या गावी झाला। त्यांच्या उसगाव या गावावरूनच त्यांचं आडनाव उसगावकर असं आहे। वर्षा उसगावकर यांचं सध्या 2024 नुसार वय 56 वर्ष इतकं आहे। त्यांच्या वडिलांचे नाव अच्युत काशीनाथ सिनाई उसगावकर असे आहे। वर्षा उसगावकर यांचे वडील गोव्यातील राजकारणातील खूप मोठे व्यक्ती आहेत। ते महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे लीडर होते। तसेच शशिकला काकोडकर यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री देखील होते। त्याचप्रमाणे गोवा, दीव आणि दमनच्या विधानसभेचे डेप्युटी स्पीकर म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्यकाळ सांभाळला। त्यांचा स्वभाव अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध होता। वर्षा उसगावकर यांच्या वडिलांचा मृत्यू वयाच्या 91व्या वर्षी 16 जून 2020 रोजी झाला। वर्षा उसगावकर यांच्या आईचे नाव मानिकाबाई असे होते। वर्षा उसगावकर यांना 2 बहिणी देखील आहेत। त्यांचं नाव तोषा आणि मनीषा असे आहेत। त्या सोशल मीडियापासून किंवा इतर नाट्यिक दुनियापासून कोसो लांब आहेत आणि ते त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदात घालवत आहे। वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोवन म्हणजेच कोकणी आहेत। त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतून पूर्ण केलं। वर्षा उसगावकर यांनी अभिनयाचे धडे व नाट्यशास्त्राचे धडे छत्रपती संभाजीनगर येथे लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे रीतसर 2 वर्ष गिरवले। आपल्या अभिनयाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्षा उसगावकर यांचं ब्रह्मचारी हे नाटक आलं। ब्रह्मचारी या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली। त्यांच्या या भूमिकेला मुंबई आंतरराज्य नाट्य सुवर्ण पदक प्राप्त झालं। वर्षा उसगावकर यांनी मराठी, हिंदी, कोकणी या सर्व भाषेत आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। वर्षा उसगावकर यांनी 1987 साली आलेल्या गंमत जम्मत या मराठी चित्रपटापासून मराठी चित्रपटसृष्टीत आपला श्री गणेशा म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीच्या पदार्पणाला सुरुवात केली। यात त्यांनी साकारलेली कल्पना कोरडे ही भूमिका प्रचंड गाजली। त्यानंतर त्यांनी खट्याळ साटू, नाठाळ सून, मज्जाच मज्जा या चित्रपटांमध्ये काम केले। तसेच वर्षा उसगावकर यांनी 1989 साली आलेल्या जॅकी श्रॉफ यांचा दूध का कर्ज या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे व या चित्रपटापासून त्यांनी आपला बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली। दूध का कर्ज हा चित्रपट काही वेळानंतर मराठीमध्ये डब करण्यात आला आणि त्याला दुधाचे उपकार असे नाव देण्यात आले। दूध का कर्ज या चित्रपटात त्यांच्या पात्राचे नाव होते कजरी लोहार। तसेच बी.आर. चोपडा यांच्या महाभारत या ब्लॉकबस्टर मालिकेत त्यांनी अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही भूमिका साकारली होती। महाभारत या मालिकेपासूनच त्यांची आणि नितेश भारद्वाज यांच्यासोबत प्रेम प्रकरण रंगले आहे अशी चर्चा जोरात चालू झाली, परंतु 1991 साली त्यांच्यात ब्रेकअप झाले अशा बातम्या आल्या, परंतु या बातमीचा कुठेही ठोस पुरावा नाही आहे। तसेच 1990 साली आलेल्या झाशी की राणी या हिंदी मालिकेमुळे त्यांना दमदार अभिनेत्री ही ओळख मिळाली। वर्षा उसगावकर यांनी आत्तापर्यंत 55 पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे। त्याचप्रमाणे त्यांनी 24 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे। यात दूध का कर्ज, तिरंगा, साथी, मंगल पांडे, घर जमाई, सुपर नानी यांसारख्या सुपर डुपर हिट चित्रपटांचा समावेश होता। मराठी, हिंदी बरोबरच त्यांनी बंगाली आणि राजस्थानी या चित्रपटांमध्ये देखील काम केले। तसेच त्यांची मातृभाषा असणारी कोंकणी म्हणजेच गोवन भाषेत देखील त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे। वर्षा उसगावकर यांनी अभिनय कारकिर्दीच्या खूप वर्षांनंतर छोट्या पडद्यावर म्हणजेच मराठी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली। 2005 साली आलेल्या
तुझ्या विना मराठी मालिकेतून त्यांनी आपल्या मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी स्टार प्रवाहावरील सुप्रसिद्ध मालिका मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत 2009 ते 2011 या काळात अनुराधा मोहिते ही प्रमुख भूमिका साकारली. मन उधाण वाऱ्याचे ही मालिका केल्यानंतर वर्षा उसगावकर या टेलिव्हिजन क्षेत्रापासून लांब झाल्या आणि डायरेक्ट गायबच झाल्या. त्यानंतर त्यांनी तब्बल 9 वर्षांनंतर स्टार प्रवाहावरच मालिका क्षेत्रातून पुनरागमन केले, ते म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतून. या मालिकेत त्यांनी नंदिनी शिर्के पाटील उर्फ माईसाहेब ही भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका महाराष्ट्रभर तुफान गाजली. त्यांची ही मालिका तब्बल 4 वर्ष चालली. आत्ता सध्या 2024मध्ये वर्षा उसगावकर या संपूर्ण देशात, महाराष्ट्रात आणि गोव्यात गाजत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्या सध्या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये घरात खेळ खेळत आहे. त्यांची आणि त्यांचे विरोधी कंटेस्टंट असणारे निक्की तांबोळी यांची जुगलबंदी चांगलीच भारतभर गाजत आहे. नितीश भारद्वाज यांच्याबरोबर नाव जोडल्यानंतर वर्षा उसगावकर यांनी सन 2000 साली आपली लग्नगाठ अजय शंकर शर्मा यांच्याशी बांधली. अजय शंकर शर्मा हे सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर रवी शंकर शर्मा यांचे चिरंजीव आहे. रवी शंकर शर्मा यांनी मराठी, मल्याळम, तेलुगू, हिंदी या चित्रपटांमध्ये खूप प्रमाणात म्युझिक दिलं आहे. त्यांना सर्व इंडस्ट्रीमध्ये बॉम्बे रवी या नावाने ओळखले जात असे. आपल्या आयुष्यात सर्व काही चांगलं आणि सुंदररित्या चालत असताना, आपल्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच वर्षा उसगावकर यांनी अत्यंत वेगळा आणि धाडसी निर्णय घेतला. त्यांनी एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केले आणि हिंदी मराठी चित्रपटसृष्टीच्या भुवया उंचवल्या. त्या काळी एवढं बोल्ड आणि बिंदास वागायची कुठल्याही अभिनेत्रींमध्ये हिंमत नव्हती. त्यातल्या त्यात मराठी अभिनेत्री संपूर्ण कपड्यांमध्ये असायच्या. अशा प्रकारच्या टॉपलेस फोटोशूटमुळं वर्षा उसगावकर यांची इमेज काहीशी डॅमेज झाली होती. तर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देखील चालू झाल्या होत्या. वर्षा उसगावकर यांना कुठल्याही प्रकारचे अपत्य नाही. खूप ठिकाणी खूप फेक मेसेज व्हायरल होता की त्यांनी मुलगा मुलगी दत्तक घेतलेली आहे, हा त्यांच्या मुलाचा फोटो, ही त्यांची मुलगी, परंतु ही सर्व माहिती खोटी आहे. वर्षा उसगावकर ह्या प्रत्येक मराठी माणसाच्या ड्रीम गर्ल होत्या. त्यांनी आपल्या अभिनय आणि सुंदरतेच्या जोरावर अनेक चित्रपट सुपर डुपर हिट केले. त्यांनी मराठीमध्ये गंमत जम्मत, हमाल दे धमाल, सगळीकडे बोंबाबोंब, सवत माझी लाडकी, शेजारी शेजारी, एक होता विदूषक, अफलातून आणि पैंज लग्नाची तसेच दुनियादारी या सर्व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आणि हे चित्रपट सुपरहिट केले. 2022 साली आलेले हवा हवाई आणि शेर शिवराज हे चित्रपट त्यांचे लेटेस्ट चित्रपट आहे. तसेच त्यांच्या कोकणी भाषेत त्यांनी जावाई नंबर 1 आणि बेधडक या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. वर्षा उसगावकर यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे पुरस्कार भेटले आहे. 1987 साली महाराष्ट्र शासनाचा बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार गंमत जम्मत या चित्रपटासाठी त्यांना भेटला होता. तसेच 1989 साली महाराष्ट्र शासनाचा बेस्ट ॲक्ट्रेस हा पुरस्कार हमाल दे धमाल या चित्रपटासाठी मिळाला होता. आणि 1998 साली पैंज लग्नाची या चित्रपटासाठी वर्षा उसगावकर यांना देखील महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा एक पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनय, अभिनेत्री आणि कोणीही असलं ते पूर्णपणे ढगात जातं. तर ह्या अभिनेत्रीला तिच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 3 शासनाचे पुरस्कार भेटलेले आहे. म्हणजे यांचा अभिनय किती दमदार असेल. वर्षा उसगावकर ह्या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. त्यांना इंस्टाग्रामवर 78K म्हणजेच 78,000 फॉलोअर्स होते. परंतु बिग बॉस मराठीमध्ये गेल्यापासून त्यांची क्रेज पुन्हा एकदा प्रचंड वाढली आहे आणि त्यांचे आता 300K म्हणजेच 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की वर्षा उसगावकर ह्या उत्तम अशा गायक आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये गायन केलेले आहे. वर्षा उसगावकर यांनी गोड, तिखट, बबली, सेक्सी, हॉट, गंभीर, विलन, धीर गंभीर अशा अनेक प्रकारच्या भूमिकेतून संपूर्ण भारताला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपलंसं केलेलं आहे. सर्वांना ठाऊक आहे की त्यांचा स्वभाव किती संयमी आणि किती सहनशील आहे. अनेक संकटांना खूप शांतपणे त्यांनी तोंड दिलेलं आहे. अशा या आपल्या दिलखेच, मादक, विश्वसुंदरी, सुवर्ण अभिनेत्रीला
अनेक अनेक शुभेच्छा व त्यांच्या सौंदर्याला साष्टांग दंडवत. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजी या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा. तसेच पुढील व्हिडिओ कुठल्या विषयावर, कुठल्या अभिनेत्यावर व कुठल्या अभिनेत्रीवर बनवायचं आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. बघत राहा इन्फॉर्मेटिव्ह गणजी. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.